नमस्कार, समर्थ ज्योतिषपीठा। तर आज मी तुम्हाला 12 राशींमधली 4 नंबरची जी रास आहे ती रास आहे कर्क। कर्क राशीचा राशी स्वामी आहे चंद्र। कर्क राशीच्या व्यक्तींनी कोणते उपाय करावे, कोणती उपासना करावी ही मी थोडक्यामध्ये माहिती देणार आहे। कर्केचा स्वामी चंद्र आहे। चंद्र हा मनाचा कारक आहे। प्रत्येकाला एक मन दिलंय, ते मन ऍक्टिव्हेट करणारा ग्रह कोणता आहे तर तो चंद्र आहे। ज्यांची रास कर्क आहे त्यांनी पहिल्यांदा महादेवाची उपासना करावी। ओम नमः शिवाय हा जप करावा कंपल्सरी। ज्यांची रास कर्क आहे त्यांनी ओम नमः शिवाय हा जप कंटिन्यू करायचा आहे। उपाय नंबर 2, प्रत्येक सोमवारी महादेवाला आपल्या साध्या पद्धतीने अभिषेक करा। 1 तांब्यावरून पाणी जरी शंकराला अर्पण केलं, 11 बेल पांढरी फुलं जरी शंकराला अर्पण केली तरी सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतो। कर्क राशीला ऍक्टिव्हेट करण्यासाठी शंकराची उपासना ही सर्व फलदायी आहे। त्यानंतर उपाय नंबर 3, तर आपण सर्वांनी मिळून चंद्र आपल्या सर्वांचं ऍक्टिव्हेट करण्यासाठी सायंकाळी 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र, जी व्यक्ती रोज 12 वेळा सायंकाळी 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र पठण करते त्यांची पूर्णपणे दुःख नाहीसे होतं आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते। त्यासाठी हे 3 उपाय अवश्य करावे। ज्यांची रास कर्क आहे त्यांनी चंद्रावरती काम चांगल्या पद्धतीने करावं। जय श्रीराम। समर्थ ज्योतिषला अतिशय भरभरून साथ द्या। पुन्हा एकदा विनंती करतो आणि आपला सुशील उद्या तुम्हाला सिंह राशीबद्दल माहिती देणार आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।